विधानसभेमध्ये बीड आणि परभणी जिल्ह्यात घडलेल्या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा होते आहे। थेट प्रक्षेपण काकू क्षीरसागर असतील किंवा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, यांना देशाच्या सभागृहामध्ये पाठवत असताना मतदारांनी जनतेनं कुठेही जात पात तिथं पाहिली नाही, हे मला इथं नमूद करावं असं वाटतं। त्याच्या पुढे जाऊन मोठ्या भक्तिभावानं जेवढा सन्मान भगवान गडाला केला, तेवढाच नारायणगड आणि मच्छिंद्रनाथ गड याचाही या जिल्ह्यातल्या जनतेने केलाय। त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्याची ओळख ही एक संत महंतांची पावनभूमी म्हणून त्या ठिकाणी आहे। परंतु अशा ज्या काही घटना आहेत याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय अतिशय चुकीची ओळख किंवा जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा बदलता कामा नये। ही जी काय घटना झाली आहे या घटनेच्या बाबतीत सर्व सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली आहे। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना झाली। निर्घुणपणे हत्या संतोष देशमुख या युवा सरपंचाची झाली आहे। 3 वेळेस सरपंच राहिलेले हे संतोष देशमुख इथं निश्चितपणाने उल्लेख केला पाहिजे। त्यांचं कार्य आणि कर्तृत्व त्याच्यामधून दिसून येतं। राज्य सरकारचे अनेक पुरस्कार स्वच्छतेच्या बाबतीत, स्मार्ट विलेजच्या बाबतीत त्या संतोष देशमुखांनी ग्रामपंचायतला मिळवून दिलेले आहेत। अशा या तरुण अशा सरपंचाची हत्या होणं ही आमच्यासाठी अतिशय शर्मेची बाब आहे। मी ही घटना झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गावामध्ये दादा गेलो होतो आणि मी तिथूनच ज्या डॉक्टरांनी यांचं पोस्टमॉर्टम केलंय त्यांना मी मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क केला होता। इथं सन्माननीय सदस्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांची जे काही फोटोग्राफ्स आहेत ते आले, त्याची कशी अवस्था होती त्या बॉडीची ते सांगितलं। परंतु ज्यांनी पोस्टमॉर्टम ज्या डॉक्टरनी केलंय त्या डॉक्टरचं सांगणं असं होतं की एकही शरीरामधला अवयव त्यांचा जे काही आहे पूर्ण चेंदामेंदा झालेला होता। त्यांच्या बरगड्या असतील, त्यांच्या किडन्या असतील, लिव्हर असेल, एकही अवयव पूर्ण त्याला इतका मार दिलेला होता, त्याचा पूर्ण मध्ये चेंदामेंदा झालेला होता। म्हणजे अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय निर्गुणपणे त्या संतोष देशमुखची हत्या केली गेलेली आहे। मला एवढंच म्हणायचंय की हे महायुतीचं सरकार दादा